गुड मॉर्निंग मित्रहो. आज आपण संचालनाचे महत्त्व या विषयावर बोलणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्शन. संचालन हे व्यवस्थापनाचे एक अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. संचालन कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन मार्शल डिमॉक यांनी संचालन कार्याचे वर्णन प्रशासनाचे हृदय या शब्दात केले आहे. संचालन कार्याच्या महत्त्वाबद्दल पुढे थोडक्यात स्पष्टीकरण दिले आहे. संचालन कार्याच्या महत्त्वाबद्दल चर्चा करीत असताना यापूर्वी काही मुद्द्याची आपण जी चर्चा केली आहे त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. संचालनाचे महत्त्व सांगत असताना सर्वात महत्त्वाचं आहे की संचालनाच्या महत्त्वामध्ये उत्पादन कार्याला प्रारंभ केला जातो. व्यवस्थापकाला अनेक कार्ये करावी लागतात. संचालन कार्याचा व्यवस्थापनाच्या इतर कार्याशी फार जवळचा संबंध आहे. एका दृष्टिकोनातून विचार केल्यास व्यवस्थापक जोपर्यंत संचालनाचे कार्य करीत नाही तोपर्यंत त्यांनी केलेल्या इतर सर्व कार्याचा प्रत्यक्ष व्यवहारात काहीच उपयोग होऊ शकत नाही. कुंटज व ओ डेनेल या विद्वानांच्या शब्दामध्ये संचालन हे इतरांकडून त्यांचे कार्य करून घेण्याच्या क्रियेशी निगडीत आहे. व्यवस्थापक कार्याची योजना तयार करू शकतो, संघटना निर्माण करू शकतो आणि कर्मचाऱ्याची नेमणूक करू शकतो, परंतु सहाय्यकांना त्यांनी काय करावे हे जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत काहीच साध्य होऊ शकत नाही. व्यवस्थापनाची इतर कार्ये आणि संचालनाचे कार्य यांची तुलना एखाद्या मोटारीत बसणे आणि ती मोटार सुरू करणे या क्रियाशी करता येईल. एखादी व्यक्ती मोटारीत बसल्याबरोबर ती मोटार आपोआप सुरू होऊन रस्त्यावर धावण्याला प्रारंभ करीत नाही. मोटार सुरू करण्यासाठी ती गिअरमध्ये घेऊन ॲक्सिलेटर दाबावे लागते. त्यानंतर मोटार सुरू होत असते व नंतर तिला गती मिळत असते. त्याप्रमाणे व्यवस्थापकांनी त्यांची इतर काही कार्य केली तरी त्यामुळे कारखान्यातील उत्पादनाच्या कार्याला प्रारंभ होऊ शकत नाही. व्यवस्थापकांनी संचालनाचे कार्य केल्याबरोबर कामगाराच्या हालचाली सुरू होतात, यंत्रांना गती मिळते, सामग्री एका विभागाकडून दुसऱ्या विभागामध्ये जाण्यास प्रारंभ होतो आणि अशा रीतीने उत्पादनाच्या कार्याला सुरुवात होत असते. नंबर 2 आहे इतर व्यवस्थापन कार्याच्या यशाचा आधार. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व्यवस्थापकांनी उत्पादन कार्यात कितीही शास्त्रीय योजना आखली तरी या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित केल्याशिवाय कागदावरील योजनेला काहीच अर्थ नसतो. प्रत्येक योजनेचे यश हे त्या योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीवर अवलंबून असते आणि प्रत्येक योजनेचे यश किंवा योजना तयार करण्याचे क्रियेचे यश हे काही प्रमाणात तरी निश्चितपणे संचालन कार्याच्या परिणामकारकतेवर अवलंबून असते. संघटन या कार्याबद्दलही असेच म्हणावे लागते. कारखान्याची संघटना एक माध्यम असते. व्यवस्थापक या संघटनेचा उपयोग कशा रीतीने करून घेतात यावर संघटनेची कार्यक्षमता अवलंबून असते. EFL ब्रेच यांनी म्हटल्याप्रमाणे संघटना ही व्यवस्थापनाची चौकट होय. त्यामुळे एखाद्या कारखान्याची संघटना ही किती शास्त्रीय व सुदृढ असली तरी शेवटी संघटनेची कार्यक्षमता व कार्य व उपयुक्तता ही व्यवस्थापकाच्या संचालन कौशल्यावरच अवलंबून असते. कारखान्यात काम करण्यासाठी नेमलेले अधिकारी, तंत्रज्ञ व कामगार हे कितीही बुद्धिमान, अनुभवी व कुशल असले तरी यापैकी प्रत्येक कार्यक्षमता व्यवस्थापक त्यांना कोणते काम सांगतात, किती अधिकार देतात, त्यांचे मार्गदर्शन कशा रीतीने करतात, त्यांच्या कार्याची देखरेख कशा रीतीने करतात या सर्व बाबीवर अवलंबून राहील. अशा रीतीने व्यवस्थापनाच्या अनेक कार्याचे यश हे संचालन कार्याच्या परिणामकारकतेवर अवलंबून असते. ही गोष्ट विसरता येत नाही. उत्पादनाच्या इष्टांकाची पूर्णता. उत्पादन कार्याला प्रारंभ करण्यापूर्वीच उत्पादनाचे इष्टांक ठरविले जाते. उत्पादनाचे हे इष्टांक प्रामुख्याने उत्पादनाची मात्रा, उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाचा खर्च आणि उत्पादनाचे कार्य करण्यासाठी लागणारी मुदत अशा 4 बाबींबद्दल उत्पादनाचे इष्टांक गाठण्यात आल्यास कारखान्याला अपेक्षित असा नफा मिळत असतो. इष्टांक गाठण्यात न आल्यास कारखान्याला अपेक्षित नफा मिळत नाही किंवा तोटा होत असतो. यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे संचालन कार्याचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट इतरांकडून त्यांना सोपवण्यात आलेले कार्य करून घेणे हे असते. व्यवस्थापकांनी संचालनाचे कार्य व्यवस्थितपणे केल्यास कारखान्याचा घटक असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कार्यक्षमतेचा महत्तम असा उपयोग
करून घेता येतो. तसेच यंत्राच्या उत्पादन क्षमतेचा महत्तम उपयोग करून घेता येतो. सामग्रीचा अपव्यय होत नाही आणि उत्पादनाच्या विभिन्न क्रिया तसेच कामगाराचे व्यवहार या सर्वांमध्ये पूर्ण समन्वय साधला जातो. अशा रीतीने व्यवस्थापकांनी संचालनाचे कार्य व्यवस्थितपणे केल्यास उत्पादनाच्या सर्व क्रिया पूर्वनियोजित पद्धतीनुसार पूर्ण होत असतात व उत्पादनाचे सर्व इष्टांक गाठले जातात. यानंतर आहे व्यवसायाच्या अस्तित्वाचा आधार. युद्ध जिंकल्यानंतर सेनापतीचा गौरव होतो. सेनापतीचा गौरव हा त्याच्या व्यक्तिगत गौरव नसून त्याने ठरविलेल्या डावपेचाचा तो गौरव असतो. सेनापतीने ठरवलेली व्यूहरचना बरोबर असेल तर सैनिकाची संख्या कमी असताना, युद्धसामग्रीचा अभाव असताना व नैसर्गिक परिस्थिती व हवामान प्रतिकूल असतानाही युद्धात विजय मिळत असतो. याउलट सेनापतीने ठरविलेली व्यूहरचना बरोबर नसल्यास इतर सर्व घटकाची अनुकूलता असतानाही युद्धात सैन्याला दारुण पराभव पत्करावा लागतो. बांगलादेशाच्या युद्धात मेजर जनरल अरोरा यांनी ठरवलेली व्यूहरचना इतकी कमालीची अचूक होती की एका आठवड्याच्या आत जनरल नियाझी यांच्या नियंत्रणाखालील प्रचंड सैन्याचा पराभव हा घडून आला. जॉन सेवमोर यांच्या मते युद्धात व्यूहरचनेचे जे महत्त्व आहे तेच महत्त्व प्रत्येक व्यवसायात संचालन कार्याला आहे. व्यवसायावर अनेक प्रकारचे आपत्ती व संकटे येत असतात. सर्व प्रकारची प्रतिकूल परिस्थिती असतानाही सेनापतीने केलेल्या अचूक व्यूहरचनेमुळे जसा युद्धात विजय प्राप्त होतो त्याचप्रमाणे व्यवस्थापकांनी संचालनाचे कार्य परिणामकारकपणे केल्यास आर्थिक जीवनात सर्व प्रकारचे संकटे व आपत्ती आल्यानंतरही व्यवसायाचे अस्तित्व कायम राहण्यास मदत होते. यानंतर आहे नवे व्यवस्थापक तयार होण्याची परंपरा. प्रत्येक समाजाची प्रगती ही काही प्रमाणात तरी त्या समाजाच्या विशिष्ट वेळेस प्राप्त झालेल्या नेत्याच्या योग्यतेवर, कौशल्यावर व कामगिरीवर अवलंबून असते. प्रत्येक व्यवस्थापक हा सुद्धा एका अर्थाने विशिष्ट समूहाचे नेतृत्व करीत असतो. नेत्याच्या आदेशानुसार त्याचे अनुयायी विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक प्रयत्न करीत असतात. त्याचप्रमाणे व्यवस्थापकाच्या आदेशानुसार त्यांचे सहाय्यक विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक प्रयत्न करीत असतात. व्यवस्थापकाच्या योग्यतेवर, कौशल्यावर व त्यांनी केलेल्या प्रयत्नावर संचालन कार्याची परिणामकारकता अवलंबून असते. व्यवस्थापकामध्ये अचूक निर्णय घेण्याची योग्यता असेल, या निर्णयाची व्यवस्थित अंमलबजावणी करून घेण्याचे कौशल्य असेल तर संचालनाचे कार्य परिणामकारकपणे होते. संचालनाचे कार्य परिणामकारक ठरल्यास व्यवसायात अपेक्षित अशी यशप्राप्ती होत असते. संचालन कार्याचे एक उद्दिष्ट नवे व्यवस्थापक तयार करणे हे सुद्धा असते. व्यवस्थापकांनी संचालन कार्यामध्ये समाविष्ट केलेल्या विविध क्रिया यशस्वी रीतीने केल्यास सहाय्यकांना पुरेसे अधिकार मिळतात. अधिकार वापरण्याचे स्वातंत्र्यही त्यांना मिळत असते. त्यांना योग्य मार्गदर्शन प्राप्त होते आणि व्यवस्थापक त्यांच्या सर्व अडचणीची तत्परतेने सोडवणूक करत असतात. एक जबाबदारी पूर्ण करण्यामध्ये सहाय्यकांना यश मिळाल्यास ते पूर्वीपेक्षा मोठी जबाबदारी स्वीकारत असतात व ती पार पाडत असतात. एका जबाबदारीकडून दुसऱ्या जबाबदारीकडे होणारी ही वाटचाल यशस्वी झाल्यास त्यामुळे सहाय्यकाचे कार्यक्षेत्र विस्तृत होत असते. त्यांना पूर्वीपेक्षा जास्त अधिकार प्राप्त होतात. त्यांचा आत्मविश्वास बळावतो आणि पर्यायाने सहाय्यकांना संघटनेमध्ये मोठे स्थान प्राप्त होते. या प्रक्रियेमधूनच नवे व्यवस्थापक तयार होत असतात. प्रत्येक कारखान्यात अशा रीतीने तयार झालेल्या व्यवस्थापकाचा एक वर्ग अस्तित्वात असल्यास त्या कारखान्याचा विस्तार व विकास कधीच खोळंबत नाही. समाजात योग्य व कार्यक्षम नेतृत्वाची परंपरा असेल तर समाजाचा झपाट्याने विकास होत असतो. त्याप्रमाणे वर स्पष्ट केल्याप्रमाणे संघटनेमध्ये कार्यक्षम व्यवस्थापक तयार होण्याची चांगली परंपरा असेल व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा कारखान्याचा विकासाचा वेग मंदावत नाही किंवा कारखान्याचा आर्थिक विकास हा अतिशय जोमाने होत असतो. नवे व्यवस्थापक सातत्याने तयार होत राहण्याची ही परंपरा निर्माण होणे व नंतर ती टिकून राहणे हे संचालनाचे कार्य कशा रीतीने केले जात आहे यावर ते अवलंबून आहे. अशा पद्धतीने आपण डायरेक्शन म्हणजे काय, डायरेक्शनाचे स्वरूप
आणि डायरेक्शनाचे महत्त्व आतापर्यंत घेतले आहे. डायरेक्शनाचे महत्त्व सांगत असताना आपल्याला उत्पादन कार्याला प्रारंभ, इतर व्यवस्थापन कार्याच्या कार्याचा यशाचा आधार, त्यानंतर आहे उत्पादन इष्टांकाची पूर्णता. उत्पादन इष्टांकाची पूर्णता म्हणजे तुम्हाला जे उत्पादन ठरवलेलं आहे की तुमच्या कंपनीने किंवा तुमच्या महामंडळाने जे काही उत्पादन करायचं ठरवलेलं आहे ते एकूण उत्पादन तेवढे झाले पाहिजे अशा पद्धतीचा इष्टांक म्हणजेच काय, त्याला इष्टांकाची पूर्णता असे म्हणतात. त्यानंतर व्यवसायाच्या अस्तित्वाचा आधार. कुठलाही व्यवसाय हा कुठल्या तरी बेसवर अवलंबून असतो. बेस म्हणजेच तुमचा जो व्यवस्थापक आहे, तुमचा जो मॅनेजर आहे, तो मॅनेजर जो क्रियाशील असेल तर त्याचा अस्तित्वाचा आधार तो बनत असतो. यानंतर आहे नवे व्यवस्थापक तयार होण्याची परंपरा. जसं नेते तयार होत असतात तसंच राजकारणी तयार होत असतात, तसेच व्यवस्थापकसुद्धा तयार होण्याची क्रिया आहे. जर व्यवस्थापक हा तयार होत असतील म्हणजे जसा नेता हा समाजाच्या उपयोगी येत असतो, जसा राजकारणी समाजासाठी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो, तसाच व्यवस्थापकसुद्धा तुमची जी संघटना आहे, तुमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये यश येण्यासाठी किंवा तो व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी, त्याची आर्थिक भरभराट होण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. म्हणजेच एक व्यवस्थापक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी त्याला जी चांगल्या गुणाची आवश्यकता आहे असे चांगले गुण त्या व्यवस्थापकामध्ये आले पाहिजेत. आणि म्हणून आपण व्यवस्थापक हा तयारच, जसं नेता तयार होतो तसा व्यवस्थापकसुद्धा तयार होण्याची प्रक्रिया, जर चांगला व्यवस्थापक जर तयार होण्याची प्रक्रिया तुमच्या व्यवसायामध्ये होत असेल तर आपण त्याला चांगला व्यवसाय चालतो. तुमच्या व्यवसायाचं डायरेक्शन, तुमच्या व्यवसायाचं संचालन हे अतिशय चांगलं आहे, अतिशय व्यवस्थित आहे असे आपणास म्हणता येईल. बाकी भाग जो आहे संचालनाबाबतचा तो आपण पुढील भागामध्ये घेऊया. आता इथे आपण थांबूया. धन्यवाद.